खोपोलीत रुबी सी फूड रेस्टॉरंट व मिस्टर इराणी चहा हॉटेलचे उद्घाटन मोईन मोहम्मद पठाण यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न। खालापूर तालुक्यातील खोपोलीत सोमवार दिनांक डिसेंबर 29 रोजी साजगाव फाटा येथील NP ढाबा समोर रुबी सी फूड रेस्टॉरंट व मिस्टर इराणी चहा हॉटेलचे उद्घाटन हॉटेल मालक मोईन मोहम्मद पठाण यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आले। सदरील ठिकाणी खवय्यांना रुबी सी फूड रेस्टॉरंटमध्ये विविध प्रकारच्या सी फूड डिशेस पदार्थ खाण्याचा आनंद अल्प दरात मिळणार आहे। तसेच भारतातला सर्वात फेमस व हैदराबादची शान मिस्टर इराणी चहा पाण्याचा आनंद सुद्धा आपल्या घेत येणार असून या ठिकाणी पिझ्झा, बर्गर व अन्य फूड मिळणार आहे। त्यामुळे रुबी सी फूड रेस्टॉरंट व मिस्टर इराणी हॉटेलमध्ये नागरिकांनी एकदा अवश्य भेट घ्यावी अशी विनंती हॉटेलच्या व्यवस्थापकांनी दिली आहे। सी फूड रेस्टॉरंट व मिस्टर इराणी हॉटेलचे उद्घाटन सोहळा प्रसंगी खोपोली नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे, माजी नगराध्यक्ष सुनील पाटील, नवनिर्वाचित नगरसेवक निजामुद्दीन जळगावकर, हरीश काळे, विनायक तेलवणे, अनिता श्याम पवार, माजी नगरसेवक कैलास गायकवाड, नासिर पटेल, मनीष यादव, संजय पाटील, सामाजिक कार्यकर्ते शाहनवाज पटेल, बाबू पुजारी, अशफाक भाई, अयाज शेख, शंकर कांबळे, मुजफ्फर पटेल, रामभाऊ पवार यांसह मोईन मोहम्मद पठाण व मित्र परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या। बेसिकली आपल्या खोपोलीमध्ये बरेच दिवसापासून मी बघत होतो की आपल्याकडे एक सी फूड म्हणून एक पर्टिक्युलर रेस्टॉरंट नव्हता जे आपण फॅमिलीसाठी जाऊन आपण तिथे म्हणजे टेस्ट घेऊ शकतो। आणि सी फूड जरी होता तरी त्यात फ्युजन फूड नव्हता, म्हणजे फिश मध्ये पण बरेच प्रकार असतात, बट त्यात फक्त महाराष्ट्रीयन टेस्ट तर आपल्याला ऑलरेडी महाराष्ट्रीयन लोकांना माहिती आहे, बट फ्युजन फूड नॉर्थ साऊथ हे आम्ही ट्राय केलं की या रुबी सी फूड रेस्टॉरंटमध्ये आम्ही एक फ्युजन फूड म्हणून आम्ही इथे सर्व करू गेस्टला, म्हणजे त्यांच्यापर्यंत खूप व्हरायटीजचे टेस्ट म्हणजे ते टेस्ट करू शकतात। जसं की फिश मध्ये आम्ही तंदूर ठेवलाय, कॉन्टिनेंटल ठेवलाय, आम्ही बरेच एका फिश मध्ये मिनिमम आम्ही 4 to 5 टाइप्सचे व्हरायटीज ठेवलेत, म्हणजे एका फिश मध्ये आपल्याला बरेच प्रकार टेस्ट करायला इथे भेटतात। आणि प्लस सी फूड सोडून पण आम्ही मटन, चिकन मध्ये म्हणजे बरेचसे व्हरायटीज ठेवले जे आपल्या खोपोलीच्या रेस्टॉरंटमध्ये तुम्हाला कुठेच भेटणार नाही, आणि आपल्या खोपोलीतच नाही पूर्ण तालुका खालापूरमध्ये ही टेस्ट तुम्हाला कुठेच भेटणार नाही। मग मी रिक्वेस्ट करणार आपल्या खोपोलीकरांना, प्लीज येऊन एकदा भेट द्या, एकदा टेस्ट करा आणि आपला फीडबॅक रुबी सी फूड रेस्टॉरंटला द्या। बेसिकली हाच एक मोठा प्रश्न असतो आपल्या लोकल पब्लिकला की प्राइस आपण कसं बेअर करणार, कारण एक चांगल्या अँबियन्सचा रेस्टॉरंट बघितला की पब्लिकला वाटतं की इथे प्राइस रेंज खूप हाय असणार, मग एक लोकल माणूस किंवा एक मिडल क्लास फॅमिली ते अफोर्ड नाही करू शकत। बट आमच्या ओनरनी आणि आम्ही सगळं असं डिस्कस करून हे डिसाईड केलंय एकदम मिनिमम टू मिनिमम रेंज मध्ये आम्ही त्यांना फ्युजन फूड सर्व करणार जे तुम्हाला कुठेच भेटणार नाही खोपोलीत खायला। म्हणजे एका व्हरायटीमध्ये महाराष्ट्रीयन, नॉर्थ इंडियन, साऊथ इंडियन आणि प्लस कॉन्टिनेंटल आम्ही बरेचसे व्हरायटीज ठेवलेत, म्हणजे आम्ही कमीत कमी 5 ते 6 फिश मध्ये आम्ही अबव 50 to 60 टाइप्सचे आम्ही टेस्ट देणार आहोत। प्लस चिकन मध्ये पण तेच आम्ही ठेवलंय, पूर्ण तंदूर सेक्शन आहे, आणि मेन गोष्ट फिश मध्ये तुम्हाला इथे तंदूरचे प्रकार भेटेल जे आपल्याला खोपोलीमध्ये तुम्हाला कुठेच भेटणार नाही। आणि मिनिमम रेंज आमची 250 पासून स्टार्ट आहे, स्टार्टर्स वगैरे ते अबव जर तुम्ही सी फूड प्लॅटर्स घेणार, नॉनव्हेज प्लॅटर्स घेणार, बरेच प्लॅटर्स वगैरे पण ठेवलेत एकदम अफोर्डेबल प्राइस मध्ये। सगळे लोक म्हणजे मिडल क्लास फॅमिली पण इथे येऊन इझिली एन्जॉय करू शकतात, त्यात काही टेन्शन घ्यायची गोष्ट नाही, एकदम इझिली तुम्ही अफोर्ड करू शकता। बेसिकली क्रॅब मध्ये पण भरपूर प्रकार आहेत, आपण एक सी क्रॅब आपण इथे ठेवलंय, ते बेसिकली आपल्याला इझिली 12 मंथ्स इथे आपण अवेलेबल करू शकतो। आणि क्रॅब्स मध्ये पण आम्ही 5 ते 6 प्रकार ठेवलेत, म्हणजे एक महाराष्ट्रीयन स्टाईल मध्ये आम्ही क्रॅब्सची ग्रेव्ही सर्व करणार, एक हॉट अँड गार्लिक सॉस मध्ये आम्ही सर्व करणार, एक चीजी सॉस मध्ये सर्व करणार, आणि क्रॅब सोडून पण आम्ही एक लॉबस्टर प्रकार ठेवला जे आपल्या इथे कुठेच भेटत नाही खोपोलीमध्ये, ते पण मी सगळ्यांना सजेस्ट करणार की प्लीज येऊन एकदा ट्राय करा, त्यात पण तुम्हाला खूप टेस्टी आवडणार आहे। ओके, बेसिकली आपल्या रेस्टॉरंटचा ऍड्रेस असणार आहे खोपोली पेन रोड, जे आपण सासगावची यात्रा भरते आपल्या तिथे जवळ एक NP ढाबा आहे, ते तर सगळ्यांना माहिती आहे, खूप जुना आहे, त्याच्या ऑपोजिट साईडला बेसिकली आपण एक न्यू स्टार्टअप केलाय रुबी सी फूड प्लस इराणी कॅफे। आम्ही त्यात इराणी कॅफे पण सर्व करणार, त्यात तुम्हाला कॅफेच्या भरपूर व्हरायटीज भेटतील, पिझ्झा, बर्गर, बन मस्का, फ्राईज, म्हणजे तुम्हाला एकच ठिकाणी भरपूर व्हरायटीज तुम्हाला टेस्ट करायला भेटणार। कोणाला फास्ट फूड पाहिजे तर फास्ट फूड भेटेल, ब्रेकफास्ट भेटेल, लंच डिनरची तर ऑब्व्हियसली आपल्या रेस्टॉरंटमध्ये सगळी फॅसिलिटीज उपलब्ध आहे। तर हा आपला रेस्टॉरंट असणार आहे खोपोली पेन रोडला, ऑपोजिट NP ढाबा, टाकळी, सर्वे नंबर 24, तालुका खालापूर इथे। जसं का आता सगळ्यांना माहिती आहे आपला 2025चा शेवटचा महिना चालू आहे डिसेंबर,
हे सगळ्यांनाच माहिती असतं की सगळे लोक पार्टी करतात वेरियस हॉटेल्सला जाऊन, रेस्टॉरंटला जाऊन. मी सगळ्यांना एकच विनंती करणार, तुम्ही 31st नाईट आमच्या सोबत रुबी सी फूड सोबत सेलिब्रेट करा आणि आमच्या इथे नक्की भेट द्या. मी त्याची 100% खात्री करतो की तुम्हाला आमचा टेस्ट आवडणार आणि तुम्ही हा फ्युजन फूड अजून खोपोलीमध्ये रुबी सी फूडला सोडून तुम्ही एक कुठेच तुम्हाला असं टेस्ट करायला भेटणार नाही. मग तुम्ही प्लीज 31 डिसेंबरला आणि पुढच्या पण डेट्सला नक्की आमच्या ते व्हिजिट घ्या आणि टेस्ट प्लस प्राइस एकदम अफोर्डेबल असणार आहे, तर तुम्ही नक्की एकदा व्हिजिट द्या. सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आज खोपोली शहराच्या सौंदर्यात भर पडेल असंच या हॉटेलचं या ठिकाणी ओपनिंग झालेलं आहे. नक्कीच सांगायला आनंद वाटेल. खोपोली शहरात विशेषतः माझ्या ताके या गावा ठिकाणी म्हणजे अतिशय इराणी मस्का चाय आणि बन मस्का म्हणजे खरंच ते चहा घेतल्यानंतर अतिशय आनंद वाटला. आणि त्यांनी ज्या पद्धतीने सी फूडचं सुद्धा या ठिकाणी आयोजन केलेलं आहे, नक्कीच हे हॉटेल आणि इराणी मस्का चाय म्हणजे मलाई चाय आणि बन मस्का इथं चालल्याशिवाय ते राहणार नाही. आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी माझा हे संपूर्ण ही फॅमिली हे खऱ्या अर्थाने चांगलं नियोजन या ठिकाणी केलंय. आणि ह्या हॉटेलची खऱ्या अर्थाने या एरियामध्ये ती जरूरत होती, ती त्यांनी ही उणीव भरून काढले. नक्की या ठिकाणच्या माझ्या सर्व शिलपाटावासी असतील, खोपोली शहरातील सर्वच नागरिकांना असेल आणि तालुक्यातील देखील या ठिकाणचे लोक या ठिकाणी येऊन याचा आस्वाद घेतील एवढंच या परिवाराला मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. मोहम्मद भाई पठाण एक अशी व्यक्तिमत्व आहे, एक अशी ऑलराऊंडर व्यक्तिमत्व आहे की जिथं हात लावल त्याचं सोनं करतं आणि जे काय करेल ते चांगलं करेल आणि लोकांच्या सुविधेसाठी करेल, लोकांच्या चांगल्या गोष्टीसाठी करेल. प्रॉफिट, नुकसान, नफा, तोटा हे नंतरची गोष्ट त्यांच्या मनात असते. त्यांनी आताच नुकतंच नव्या बिझनेसमध्ये पदार्पण केलेलं आहे. रुबी सी फूड हे त्यांचं हॉटेलचं नाव आहे. फक्त माझी एक असं म्हणणं आहे की सी फूड बघून फक्त त्याची अपेक्षा नका करू की फक्त समुद्राशी किंवा बाकी खाऱ्या माशाशी त्याचं निगडीत असेल असं नाहीये. मच्छी तर आहे, स्पेशल मच्छी आहे, समुद्राचे ज्या काय आपले हे आहेत त्याच्याशी सगळ्यांशी निगडीत आहे. पण सगळ्यात महत्वाचं आहे की चिकन आहे, मटन आहे, इतर पदार्थ आहे, पण ते वेगळ्या पद्धतीत आहेत. आपल्या गावठी पद्धती तर आहेच आहे, मोगलाई पद्धत आहे, इटालियन पद्धत आहे, चायनीज पद्धत आहे. ज्या पद्धतीने तुम्हाला जे आवडेल, जे खवय्या लोकांचं ज्या अपेक्षा असते की आपल्याला काहीतरी व्यवस्थित तोंडी लावण्यासाठी चविष्ट पदार्थ, शुद्ध आणि एकदम व्यवस्थित सगळ्या गोष्टी जपलेल्या या रुबी सी फूड मध्ये आहे. सगळ्यात महत्वाचं आहे की त्याच्यासोबत त्यांनी इराणी, हैदराबादी इराणी चाय याची फ्रँचायझी घेतलेली आहे. त्याच्यामध्ये त्याच्यासोबत इराणी चाय सोबत जेवढ्या वस्तू येतात त्याही त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत सगळ्या गोष्टी इथं भेटतील. महत्वाचं म्हणजे 50 गाड्यांची पार्किंग मुबलक प्रमाणात इथं पार्किंग आहे. समोरच्या साईडला पार्किंग आहेच आहे, हॉटेलच्या मागच्या बाजूला 50 गाड्यांची पार्किंग आहे. व्यवस्थित आपण एखादा पार्टी इथे करू शकतो, 100-200 माणसाची पार्टी उपलब्ध करून देऊ शकतो. बाकीच्या गोष्टी बसण्यासाठी व्यवस्थित सुविधा आहे, फॅमिली रूम व्यवस्थित आहे, एसी नॉन एसी या दोन्ही पद्धतीत त्यांनी डिवायडेशन केलेलं आहे. माझी अपेक्षा आहे फक्त एकदा येऊन तुम्ही याचं चव घ्या. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या खोपोलीमध्ये या औद्योगिक शहरामध्ये जी काळाची गरज ओळखून जे रुबी सीड फूड म्हणून एक हॉटेल आता तयार झालेलं आहे आणि त्याचं आज उद्घाटन समारंभात आपण सगळे आलेलो आहात. याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे मिळणारा आज इराणी चहाची जी फ्रँचायझी आहे ती चहा आणि त्याच्याबरोबर मिळाला बन मस्का आणि त्याचबरोबर जे आपल्याला मिळणारा सी फूड एक वैशिष्ट्य आहे. आपण कोकणातले हे चविष्ट आणि खवय्ये आहोत आणि त्याची जी काळाची गरज ओळखून खोपोली शहर, इंडस्ट्रियल विभाग आणि येणारे पर्यटक, कारण की आज खालापूरमध्ये पर्यटनाला खूप मोठा वाव आहे आणि या पर्यटनाला धरून येणाऱ्या सर्वांची गरज भागवण्यासाठी आपण येथे रुबी सी फूड्स म्हणून सुरू केलेलं आहे. धन्यवाद. लोक इथे आलेले आहेत, मी त्यांना पहिलं तर मनापासून आभार मानतो. आणि एक माझी इच्छा होती की ह्या इंडस्ट्रीजमध्ये सी फूडचं किंवा इराणी चायचं असं काय नव्हतं. म्हणजे एक इच्छा होती की ह्या एक वेगळ्या ह्याच्यामध्ये एक आपण काहीतरी वेगळं करू, लोकांना काहीतरी वेगळं देऊ. तर हा माझा प्रयत्न होता. त्याच्यामुळे मी थोडंसं इथं एक वेगळं काहीतरी चव द्यायचा प्रयत्न केलेला आहे.
सर्व आलेत त्यांचं मी मनापासून आभार मानतो. धन्यवाद.